नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण सुरुवात करणार आहोत कॉमन नेम सिस्टीमला. तुम्हा सर्वांना माहीत आहे दोन प्रकारच्या नोमेनक्लेचरच्या सिस्टीम असतात. एकाचं नाव कॉमन नेम सिस्टीम, एकाचं नाव IUPAC नेम सिस्टीम. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कंपाऊंडचं कॉमन नेम सिस्टीमनुसार कसं नामकरण करतात, कसं नॉमेनक्लेचर करतात, कसं नाव दिलं जातं याच्याबद्दलची माहिती आपण घेत आहोत. आज आपण सुरुवात करणार आहोत अमाइडला कसं नाव देतात, अमाइड या कंपाऊंडला कॉमन नाव कसं देतात याच्याबद्दलची सविस्तर माहिती आज या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. पहा, अमाइड. आपण ज्या भागाबद्दलची माहिती घेणार आहोत त्या भागाचं नाव आपल्यासमोर आपण लिहिलेलं आहे आणि त्या भागाचं नाव आहे अमाइड. लिहिलं मी अमाइड. आता अमाइडला नाव लिहायचं आहे, कॉमन नाव कसं लिहायचं. आता एक लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारच्या कंपाऊंडला म्हणजे काही कंपाऊंड्स आपल्याकडे आहेत आणि त्या प्रत्येक कंपाऊंडला कॉमन नाव लिहित असताना काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. तुम्हाला माहीत आहे स्पेशल शब्द आपल्याकडे स्पेशल नाव आहे. कार्बनची संख्या आणि कार्बनच्या संख्येनुसार आपण एक स्पेशल नाव वापरतो. तुम्हाला माहीत आहे की कार्बनची संख्या किती असल्यानंतर कोणता शब्द वापरायचा. तुम्हाला माहीत आहे कार्बनची संख्या 1 असेल फार्म हा स्पेशल शब्द आहे. कार्बनची संख्या 2 असेल ॲसिड हा स्पेशल शब्द आहे. कार्बनची संख्या 3 असेल प्रोपिओन हा स्पेशल शब्द आहे. कार्बनची संख्या 4 असेल ब्युटीर हा स्पेशल शब्द आहे. आणि कार्बनची संख्या जर 5 असेल तर व्हॅलेर हा स्पेशल शब्द आहे. आणि बेन्झीन रिंगला जर कार्बन असेल आणि त्या कार्बनला जर हायड्रोजन जोडलेला नसेल तर त्याचं नाव आहे बेन्झो. बेन्झो बेन्झो फार सोपं आहे, फक्त आपण लक्षात घ्यायचं आहे. मग अमाइड नेमका असतो कसा हे पहिल्यांदा आपण माहिती करून घेऊया आणि मग नावं बघूयात आपण. पहा, RC≡O≡NH2 हे अमाइडचं स्ट्रक्चर आहे. बाबांनो, आपण सर्वांनी नीट लक्षात घेतलं पाहिजे. पहिल्यांदा अमाइड हा असतो कसा. अमाइड म्हणजे काय, ज्याच्यामध्ये C≡ONH2 असतो. ज्या कंपाऊंडमध्ये C≡ONH2 असतो अशा प्रकारच्या कंपाऊंडला म्हणतात अमाइड. मग लिहिला अमाइड. आता हा अमाइड आहे. मग अमाइडला तुम्ही कसं नाव लिहिणार. मग अमाइडला नाव लिहिण्यासाठी आपल्याकडे एक विशिष्ट ट्रिक आहे, एक विशिष्ट पद्धत आहे, एक विशिष्ट, कळालं का, त्याप्रमाणे आपण नाव लिहूया. आता अमाइडला जर नाव लिहायचं असेल कॉमन तर पहिल्यांदा कार्बनची संख्या मोजा. कार्बन 1 किती असेल तेवढी मोजा आणि कार्बनच्या संख्येनुसार स्पेशल नाव वापरा, स्पेशल नेम. कळलं का. पहिल्यांदा कार्बनची संख्या मोजा आणि कार्बनच्या संख्येनुसार योग्य तो स्पेशल नाव, स्पेशल शब्द, स्पेशल नेम तुम्ही यूज करा आणि लिहा त्या ठिकाणी काय स्पेशल नाव येईल. लिहिलं आपण स्पेशल नाव काय जे असेल ते. कार्बनची संख्या मोजून 1 असेल तर फार्म, 2 असेल तर ॲसिड, 3 असेल तर प्रोपिओन, 4 असेल तर ब्युटीर, 5 असेल तर व्हॅलेर. कळलं का. त्याप्रमाणे लक्षात घ्यायचं. चला, आणि त्याच्यानंतर आपल्याला वापरायचं आहे सफिक्स. आणि सफिक्स कोणता वापरायचा लक्षात घ्या. अमाइडसाठी जो सफिक्स असतो तो अमाइड असतो. कळलं का. अमाइडसाठी आपण जो सफिक्स वापरणार आहोत ते सफिक्स आहे अमाइड आणि प्लस लिहायचं अमाइड नावाचा सफिक्स. अमाइड हे सफिक्स. बघा, एक उदाहरण लक्षात घ्या. एक उदाहरण तुमच्या लक्षात आलं, बाकीच्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. मी काय म्हणतोय, पहिल्यांदा कार्बनची संख्या मोजा. कार्बनच्या संख्येनुसार योग्य तो स्पेशल नाव लिहा. कार्बन किती आहेत ते मोजा. 1 असेल फार्म, 2 असेल ॲसिड, 3 असेल प्रोपिओन, 4 असेल ब्युटीर, 5 असेल व्हॅलेर. याप्रमाणे स्पेशल नाव वापरा आणि त्याच्यासमोर लिहा अमाइड हे सफिक्स. सफिक्स म्हणजे काय, जे नावाच्या नंतर लिहितो त्याला सफिक्स म्हणतात. अमाइड असं लिहा ह्याच्या समोर आणि मग नाव लिहा. उदाहरण घेऊ, लक्षात येईल. पहिल्यांदा स्पेशल नाव लिहावे, कार्बनची संख्या मोजून, त्याच्यासमोर अमाइड असं सफिक्स लिहावं. म्हणजे या ठिकाणी अमाइडचं कॉमन नाव तयार होईल. कसं, एक एक उदाहरण घेऊ आपल्या लक्षात येईल. पहा, पहिले एक्झाम्पल, C≡O≡NH2 हे अमाइड आहे. C≡ONH2 म्हणजे अमाइड. हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्या बरं का. अमाइड कसा असतो हे कळणं फार महत्त्वाचं आहे. आता C≡O वरील याच्याऐवजी मी खाली लिहितो
सी डबल बॉन्ड ओ, एकच आहे. वरील लिहिलो काय खाली लिहिलो का फरक पडणार नाही. माझं चुकीचं नव्हतं, वरील लिहिल्यावर दिसणार झालं तर म्हणून मी खाली लिहिलेला. चुकलं बिकलं माणसाला कळालं का नाही, चुकीचं नव्हतं. मग आता मोजा कार्बन, कार्बन एकच आहे. मग एक कार्बनसाठी स्पेशल शब्द कोणता असतंय? फार्मा. हो का, लिहिलं फार्म. आणि याच्यानंतर लिहा सफिक्स. अमाइडसाठी कुठला सफिक्स येतो? अमाइड. लिहिलं अमाइड आणि नाव झालं फार्मामाइड. कळलं का? याचं नाव झालं फार्मामाइड. फार्मामाइड हे नाव कसं तयार झालं लक्षात घ्या. पहिल्यांदा कार्बनची संख्या मोजावी, कार्बनच्या संख्येनुसार योग्य ते स्पेशल नाव लिहावे. लिहिलं स्पेशल नाव, कार्बन एकच आहे म्हणून लिहिलं फार्म आणि त्याच्यासमोर लिहायचं सफिक्स काय? अमाइड. दोघांचं मिसळा फार्मामाइड. कसं? फार्मामाइड म्हणा, फार्मामाइड. ठीक आहे. दुसरं बघा, नंबर 2 CH3 C डबल बॉन्ड O NH2. आता हे दुसरं अमाइड आहे. नाव लिहा. तुम्हाला माहित आहे अमाइडला जर कॉमन नाव लिहायचं असेल, कॉमन नाव म्हणतोय हे लय महत्वाचं आहे. जर तुम्हाला अमाइडला कॉमन नाव द्यायचं असेल तर पहिल्यांदा कार्बनची संख्या मोजावी. मोजा 1 2 2 कार्बनचं स्पेशल नाव. ऍशिट. हे पहा, हे ऍशिट. ह्या सफिक्स काय? अमाइड. हो का, अमाइड. नाव झालं ऍसिटामाइड. काय? ऍसिटामाइड. हे फार्मामाइड, हे ऍसिटामाइड. तिसरे उदाहरण बघा, CH3 CH2 C डबल बॉन्ड O NH2. आता नाव लिहायचं आहे. पुन्हा तोच नियम. पहिल्यांदा कार्बनची संख्या मोजावी. 1 2 3 कार्बनच्या संख्येनुसार योग्य तो स्पेशल नाव लिहावा. 3 कार्बनसाठी स्पेशल नाव का असतंय? फार्म, ऍसिट, प्रोपिओन. लिहा प्रोपिओन. हे लिहिलं आपण प्रोपिओन. ह्याच्यासमोर काय लिहावे? है ना, हे काय स्पेशल नाव लिहिलं आपण. त्याच्यासमोर काय लिहावं? त्याच्यासमोर लिहावं सफिक्स. कोणतं? अमाइड. लिहा मग अमाइड. हो का, AMIDE. नाव झालं प्रोपिओनामाइड. म्हणा प्रोपिओनामाइड. म्हणा प्रोपिओनामाइड. चला आणखीन काही उदाहरणं आपण या ठिकाणी घेऊया. अतिशय सोपं नॉमेनक्लेचर आहे, फक्त व्यवस्थित आपण समजून घ्यायचं आहे. बघा, चौथं एक्झाम्पल बघा. आता एक्झाम्पल आपल्या समोर आहे. आता पहिल्यांदा काय करा? कार्बनची संख्या मोजावं. 1 2 3 4 4 कार्बनचा स्पेशल नाव काय असतंय? ब्युटीर. म्हणा ब्युटीर. म्हणा आहे ब्युटीर. हो का, लिहिलो ब्युटीर. आणि त्याच्यासमोर काय लिहायचं? सफिक्स काय? अमाइड. हे अमाइड. ब्युटिरामाइड. काय झालं? ब्युटिरामाइड. फार्मामाइड, ऍसिटामाइड, प्रोपिओनामाइड, ब्युटिरामाइड. आणखीन काही उदाहरणं आपण घेऊयात म्हणजे हा संपूर्ण जो भाग आहे तो आपला पूर्ण होईल. ओके, बघा पॉज करून घ्या पाठवा. चला बघा, 5वं एक्झाम्पल. CH3 CH2 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 C डबल बॉन्ड O H. आता अशा प्रकारे मी लिहिलेलं आहे. ओके, दिसते आपल्या सर्वांना. आता काय करू? मोजा कार्बनची संख्या. 1 2 3 4 5. 5 कार्बनचा स्पेशल शब्द व्हॅलेर. पुढे काय लिहा? अमाइड. का ना होईल? व्हॅलेरामाइड. का होईल? व्हॅलेरामाइड. आणि अशा प्रकारे या ठिकाणी हे संपूर्ण स्ट्रक्चर या ठिकाणी पूर्ण होतं. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. अतिशय सोपं नॉमेनक्लेचर आहे. चला 6वं स्ट्रक्चर बघा. 6वं स्ट्रक्चर. आता बघा, हे बेंझिन रिंग आहे. बेंझिन रिंगला कार्बन, ह्याला एच जोडानी का नाव असते? बेंझो. बेंझो. लिहा. ह्याचं नाव बेंझो. हे लिहिलं बेंझो. समोर काय लिहायचं? समोर काय लिहायचं? याच्या समोर लिहायचं आपल्याला काय? सफिक्स. कुठलं सफिक्स? अमाइड. हो का, हे अमाइड. परंतु इथे एक महत्वाचं वाक्य आहे. हे O आणि A आहे का? O आणि A हे काय आहेत? दोन्ही पण काय आहेत? वॉवेल्स आहेत. AEU है ना, AEOU का असतं ना, तुम्हाला माहिती आहे इंग्लिशमध्ये वॉवेल्स. मग आता O काय? वॉवेल आहे.
एक आहे व्हावेल आहे. आता हे दोन्ही व्हावेल्स असल्यावर हेकडचं लिहायचं नसतं म्हणून हे ओ निघून जाते आणि मग नाव होते का असं BENZ. हे ओ निघून जाते, अमाईडला अमाईड. नाव झालं बेन्झामाईड. हे ओ का निघून गेलं कळलं का? आपला इंग्लिशचा नियम असा म्हणतो व्हावेलच्या समोर जर व्हावेल आला, व्हावेलच्या समोर जर व्हावेल आला तर इकडचा व्हावेल काय होतो? निघून जातो. म्हणून हा ओ काढून टाकला आपण, कळलं का? आणि नाव झालं बेन्झामाईड. कारण झालं बेन्झामाईड. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं करता येतात. आणखीन काही उदाहरणं आपण घेऊयात तुमच्या लक्षात येण्यासाठी. पहा, मोजा. आता पटपट सांगतो बघा. कार्बन मोजा 1 2 3 आहे का? हो का? या ठिकाणी कार्बन आहे, या ठिकाणी कार्बन आहे, या ठिकाणी कार्बन आहे. स्ट्रक्चर फक्त वेगळ्या प्रकारे काढलेलं आहे. 3 म्हणजे काय येते? प्रोपिओन. प्रोपिओन आणि पुढे अमाईड. नाव झालं प्रोपिओना अमाईड. तेच आहे, फक्त वेगळ्या प्रकारे स्ट्रक्चर काढलं तुम्हाला कळण्यासाठी. नाव झालं प्रोपिओना अमाईड. आठवं बघा, आठवं. चला कशी गेली आता? कशी बघा. आता या ठिकाणी कार्बनची संख्या मोजायची आहे. कार्बनच्या संख्येनुसार योग्य तो शब्द वापरायचा आपल्याला. बरोबर आहे का? चला मोजा. कार्बन 1 2 3 4 5. 5 म्हणजे काय येणार आहे? व्हॅलेर. पुढे काय येईल? अमाईड. का झालं? व्हॅलेरामाईड. हे प्रोपिओनामाईड. अशा अनेक उदाहरणं या ठिकाणी आपल्याला लिहिता येतील. ओके ओके. इकडचं पोचूया आपण. बघा इथे घेऊ आपण 9. आहे की नाही? मोजा. कार्बन 1 2 2 म्हणजे ॲसिड. पुढे काय येईल? अमाईड. नाव झालं ॲसिटामाईड. नाव काय झालं? ॲसिटामाईड. ओके. प्रत्येक उदाहरण लक्षात येते आपल्याला. बघा 10 इकडे करतो मी पूर्ण. प्रोपिओना 1 2 3. हे पहा, लिहा नाव 1 2 3 4. 4 म्हणजे ब्युटीर आणि पुढे अमाईड. नाव झालं ब्युटिरा अमाईड. ठीक आहे. 11वं बघा, इथं H आहे म्हणजे इथे एकच कार्बन आहे म्हणजे फार्म आणि अमाईड. नाव झालं फार्मा अमाईड. आहे का? अशी किती उदाहरणं आपल्याला घेता येतील. 11वं 12वं बघा, CHH आहे की नाही? C डबल बॉन्ड O NH2. मोजा. कार्बन 1 2 2 म्हणजे काय? हां 2 म्हणजे काय? हां ॲसिड. हे ॲसिड. पुढे काय लिहायचं? अमाईड. अजून एक उदाहरण घेऊयात आपण, एक फक्त बघा. CH3. हां CH2. C डबल बॉन्ड O NH2. मोजा. 1 2 3. 3 म्हणजे काय? प्रोपिओन. काय? प्रोपिओन आणि पुढे काय लिहायचं? अमाईड. प्रोपिओनामाईड. अशा प्रकारे आपल्याला अनेक प्रकारची उदाहरणं घेता येतात. प्रत्येक उदाहरण तुमच्यासमोर मी करून दाखवलेलं आहे. एकच उदाहरण वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे. एकच उदाहरण वेगवेगळ्या प्रकारे कळण्यासाठी तुम्हाला. आणि अशा प्रकारे या ठिकाणी अमाईडला कसं नाव देतात याच्याबद्दलची माहिती आपण घेतलेली आहे. तर अमाईडचं नॉमेनक्लेचर जे आहे कॉमन नेम सिस्टीमनुसार कसं असतं तर असं असतं. पहिल्यांदा कार्बनची संख्या मोजा. कार्बनच्या संख्येनुसार स्पेशल नाव घ्या. फार्म 1 असेल तर कार्बन. ॲसिड 2 कार्बन असतील तर प्रोपिओन. कार्बनची संख्या 3 असेल तर ब्युटीर. कार्बनची संख्या 4 असेल तर व्हॅलेर. कार्बनची संख्या 5 असेल तर आणि बेन्झो. डुंबक डुंबक बेन्झो. अरे बेन्झो. जर बेन्झिन रिंगला कार्बन जोडलेला असेल आणि त्या कार्बनला हायड्रोजन जोडलेला नसेल तर बेन्झो म्हणायचं. आणि पुढे सफिक्स लिहायचं काय? अमाईड. काय? अमाईड. काय? अमाईड. नाव जे असेल ते नाव तयार होईल. संपलं. ठीक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी जे काही नॉमेनक्लेचर आहे ते अशा प्रकारचं नॉमेनक्लेचर लिहा. आणि मग या ठिकाणी जे काय कॉमन नेम सिस्टीमनुसार अमाईडला नाव दिलं जातं कसं तर असं. ओके. धन्यवाद.